नाशिक महापालिका अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून गेल्या 2 दिवसापासून शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे। शहरातील सारडा सर्कल परिसरात आज सकाळी 6 जेसीबींच्या माध्यमातून 30 ते 40 अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले। ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम असतील त्या ठिकाणी मालकांनी स्वतः ती काढून घ्यावेत असं आवाहन नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून करण्यात आलं। नाशिक महानगरपालिका हद्दीतील सर्वे क्रमांक 3800 या ठिकाणची अतिक्रमण निष्कासनाची मोहीम आज नाशिक महापालिकेमार्फत राबवली जात आहे। नाशिक महापालिका आयुक्त माननीय मनीषा खत्री मॅडम यांच्या आदेशान्वये आजची कारवाई राबवण्यात येत आहे आणि या ठिकाणी मी जवळपास 30 ते 40 जे अनधिकृत बांधकामं आहेत ते निष्कासित करण्यात आलेले आहे। तसेच पुढील कारवाई मनपा हद्दीतील सर्वे क्रमांक 532 येथे देखील राबवली जाणार आहे। तसेच ज्या नाशिक महापालिकेच्या वतीने असे आवाहन करण्यात येत आहे की ज्याही ठिकाणी अनधिकृत बांधकाम अतिक्रमण करण्यात आले आहे नागरिकांनी स्वतःहून काढण्यात यावे। मध्ये महापालिकेचे 100 ते 150 कर्मचारी, 6 जेसीबी, क्रेन आणि इतर यंत्रणा उपस्थित आहे। यापुढे महानगरपालिकेच्या 100 ते 150 कर्मचाऱ्यांसह या ठिकाणी आणखी काही पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे अतिक्रमण हटावची मोहीम राबवण्यात आली आहे। यापुढे देखील अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचं मनपाकडून सांगण्यात आलं। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।